जालन्यात 6 अवैध पिस्टॉल जप्त. धाडसी कारवाई केल्याने पोलीस अधीक्षकांनी गुन्हे शाखेला 15,000 रुपयांचे अवॉर्ड केले जाहीर. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 2 दिवसांपूर्वी घेतलेल्या क्राईम मीटिंगमध्ये पोलीस निरीक्षकांना सुनावण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कालपासून मोहीम राबवून 6 जणांकडून 6 अवैध पिस्टॉल आणि 12 जिवंत काडतुस जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक गुन्ह्यात पिस्टॉलचा खुलेआम वापर होत असल्याने जालन्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच गजानन तौर याच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या. यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अवैध पिस्टॉल बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवून आशिष चव्हाण, राहुल बाबूराव पवार, चरण रायमल, किरण भोसले, गणेश यज्ञेकर आणि संदीप यज्ञेकर या 6 जणांकडून 6 पिस्टॉल, 12 जिवंत काडतूस आणि 1 तलवार असा 3,50,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जालन्यात पिस्टॉल विक्री करणाऱ्या गुन्हेगाराला पूर्वीच अटक करण्यात आली असून त्याने दिलेल्या माहितीवरून जालन्यातील अवैध पिस्टॉल बाळगणाऱ्यापर्यंत जालना पोलीस पोहोचत असल्याची माहितीही बलकवडे यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्टॉल जप्त प्रकरणात उत्कृष्ट कामगिरी केल्याने पोलीस अधीक्षकांनी 15,000 रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केलाय.